तुम्ही पण दर 5-5 मिनिटाला वायटी स्टुडिओ ओपन करून व्ह्यूज किती आले, सबस्क्रायबर्स किती आले, आरपीएम किती आहे, व्ह्यूज वाढले की नाही आणि व्ह्यूज कमी आले तर व्ह्यूज कमी पाहून तुमचा पण मूड ऑफ होतो का? पण तुम्हाला माहिती आहे का, तुमची हीच सवय तुमच्या चॅनलच्या ग्रोथला कमी करू शकते आणि हे बेनिफिट आहे की नुकसान हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की वायटी स्टुडिओ वारंवार ओपन केल्याने चॅनलवर काही परिणाम होतो का, की फक्त आणि फक्त हे एक मिथ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी क्रिएटरसाठी एक इम्पॉर्टंट असं सोल्युशन सुद्धा सांगणार आहे. हाय हॅलो नमस्कार, मी स्वाती, माझ्या वी कुराडे फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. आणि आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर वायटी स्टुडिओ वारंवार ओपन करत असेल तर ते बेनिफिट आहे की त्याच्याने तुमच्या चॅनलला काही नुकसान होणार आहे, हे आपला आजचा टॉपिक असणार आहे. आणि हो, अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग, सगळ्यात आधी तुम्ही एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे वायटी स्टुडिओ वारंवार ओपन केल्याने चॅनल डेड होत नाही आणि चॅनलवर सुद्धा डायरेक्ट कुठला परिणाम होत नाही. यूट्यूब तुमचं चॅनल फक्त वायटी स्टुडिओ वारंवार ओपन केल्याने डायरेक्ट डाऊन करत नाही. आता इनडायरेक्ट प्रॉब्लेम मात्र नक्की होऊ शकते. तर तुम्ही म्हणत असेल ते कसं? तर जेव्हा यूट्यूबर सतत अनालिटिक्स चेक करतो तेव्हा काय होतं, व्ह्यूज किती आले, वॉच टाइम कंप्लीट झाला की नाही, सबस्क्रायबर्स वाढले की नाही, CTR किती आहे हे पाहण्याच्या याच्यामध्ये कॉन्टेंट क्रिएटरचा पूर्ण फोकस जे आहे ते कॉन्टेंट वरून पूर्णपणे हटला जातो आणि इथेच खरी प्रॉब्लेम सुरू व्हायला लागते. व्हिडिओ अपलोड केला की प्रत्येक 2 मिनिटाला 5 मिनिटाला वायटी स्टुडिओ ओपन करायचं, रिफ्रेश करायचं आणि व्ह्यूज कमी दिसले की मूड ऑफ, व्ह्यूज कमी दिसले कॉन्फिडन्स लो, मूड ऑफ, एन्झायटी मोड ऑन, डिप्रेशन ऑन आणि डिमोटिवेशन, ह्या सगळ्या गोष्टी घडायला लागतात. एन्झायटी तर वाढतेच, पण क्रिएटर ओव्हरथिंक करायला लागतो आणि त्यामुळे जेव्हाही व्हिडिओला कमी व्ह्यूज येतात तेव्हा विचार येतो की माझं चॅनल शॅडो बॅन तर झालं नसेल, माझं चॅनल लोकांपर्यंत पोहोचत तर असेल की नाही, यूट्यूब माझा व्हिडिओ पर्यंत पाठवतो की नाही, ह्या सगळ्या गोष्टी एकसारख्या डोक्यामध्ये फिरत असतात आणि त्यामुळे कुठं ना कुठं आपला कॉन्टेंट वरून सगळं दुर्लक्ष होतं आणि आपलं लक्ष फक्त आणि फक्त वायटी स्टुडिओवर लागतं. वायटी स्टुडिओ वारंवार ओपन करून पाहिल्याने रिअल नुकसान काय होतं ते म्हणजे कन्सिस्टन्सी खराब होते. क्रिएटर कॉन्टेंट क्रिएट करण्याऐवजी अनालिटिक्स मध्येच अडकून जातो. क्रिएटर्सची क्रिएटिव्हिटी कमी होते आणि नवीन आयडिया विचार करण्याऐवजी फक्त अनालिटिक्सवर आणि व्ह्यूजवर फोकस द्यायला लागतो क्रिएटर. त्यामुळे हे एक नुकसान आहे. त्यातल्या त्यात कंपॅरिझन करायला लागतो, याच्या व्हिडिओला एवढे व्ह्यू आले, माझ्या व्हिडिओला का आले नाही, माझा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचतो की नाही, हे असं कंपॅरिझन आपण करायला लागतो. काय फ्रस्ट्रेशन होतं, क्रिएटर कॉन्टेंट क्रिएट करणं थांबवतो, बर्नआउट होतो, म्हणजे क्रिएटर मेंटली कुठं ना कुठं थकतो. एवढे सगळे प्रॉब्लेम्स तरी तुम्ही ऐकून घेतले, पण आता तुमच्या डोक्यात एकच प्रश्न असेल की मग वायटी स्टुडिओ किती वेळ पाहायला पाहिजे? बघा, जे प्रोफेशनल कॉन्टेंट क्रिएटर आहेत, युट्यूबर्स आहेत, ते काय करतात माहितीये का? ते दिवसातून अनालिटिक्स फक्त आणि फक्त 2 ते 3 वेळेसच चेक करतात, कारण त्यांना माहिती असतं कॉन्टेंट इज किंग. कारण त्यांना हे माहिती असतं कॉन्टेंट जर छान असेल ना तर उशिरा का होईना आपल्या कॉन्टेंटला व्ह्यू येणार. तर वारंवार चेक करूनही काही फायदा नाही. हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण तुमचा कॉन्टेंट जर छान असेल तर तुमचे व्ह्यूज आपोआप येतात. बेस्ट सोल्युशन फॉर क्रिएटर म्हणजे तुम्हाला जर ही सवय कमी करायची असेल तर इथं तुम्हाला 2-4 गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवाव्या लागतात. त्या म्हणजे जेव्हाही तुम्ही व्हिडिओ अपलोड करता तेव्हा पुढचे 2-3 तास तुम्ही वायटी स्टुडिओ ओपन करून व्ह्यूज पाहू नका. सेकंड म्हणजे तुम्ही पुढच्या व्हिडिओवर काम करा. थर्ड म्हणजे तुम्ही कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवा. तुमची जर कन्सिस्टन्सी व्यवस्थित असेल तर आपोआप यूट्यूब तुमचा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवतो आणि तुमचा कॉन्टेंट असा ठेवा की आता सध्या खूप
ट्रेंडिंग असेल असे कंटेंट ठेवा. तुमचा व्हिडिओ व्यवस्थित व्हायरल जातो. पेक्षा ऑडियन्सवर जास्त फोकस करा आणि लक्षात ठेवा, यूट्यूबवर सक्सेस एका रात्री मिळत नाही. तुम्हाला खूप मेहनत करावी लागते. कंटेंट सुद्धा तसेच ठेवावे लागतात. चला मग आता कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्ही दिवसातून किती वेळा YT स्टुडिओ ओपन करतात आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.